काय करायचं आता? समुद्र मंथन करायचं ठरलं. आता समुद्र मंथन करायचं तर कसं करायचंय? मेरू पर्वत घेऊन आले. सर्व पर्वतामध्ये मेरू पर्वत घेऊन आले आणि त्याच्यामध्ये वासुकी नावाचा सर्प जो आहे त्याला प्राचारण करण्यात आलं. ते काही स्वाद आहे काय? आपल्या घरचं लोणी काढता येत नाही आता सध्या. ती करावं लागतं आणि ते चालू करते. इकडे फिरती बटन, वरचं बटन बंदच असतं. लाईट गेली का बघ, अगं ते बटन फिरव ना तिथलं. ते सुद्धा आता गरजेनं सांगायचं म्हणल्यावर कसं होईल हो? हा, तसं मंथन निघाले आणि मंथनामध्ये पर्वत घेऊन आलेले आहेत. मंथन सुरू झालं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर तर मंथन वगैरे करायचं ठरलं. त्याला वगैरे घेऊन आले. आता आले पण आता तोंड कोणी काढायचं, कोणी करायचं? भगवंत म्हणाले अगोदर उलटा धरा म्हणजे सुलट होईल. काय करायचं? अगोदर उलट करा. त्यांना म्हणायचं नको बाबा, आम्ही अगोदर इकडचं करतो. नाही 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 म्हणजे शिपुट आम्हाला ना, आम्ही तोंडाकडून जातो. हे त्यांच्या मनाने झालं आणि मंथन सुरू झालं. मंथन सुरू झालं असताना नाना प्रकारचे प्राणी, नाना प्रकारचे धूर, काळा आणि खूप भयंकर असं काळं पुट्ट विष यायला लागलं. सगळ्यांना तापमानच एवढं वाढलं ते की चटके बसू लागले. काही राक्षस पळून गेली. राक्षस देव तर अगोदरच पळून गेले. ती म्हणजे त्यांचंच काही खरं नाही तर आपलं काय होणार आहे? मग राक्षस पळून चालली. आता देव पळून चालली म्हणजे काय करावं आता? भयंकर असा विषय आहे. भयंकर विषय काय करावं म्हणले आता काही उपयोग नाही. कसं काय? विष्णूला म्हणले आता काय करायचंय? ते म्हणले कैलास राणा शिवचंद्र मोळे फलिंद्र माथा मुकुटे झळाळे कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी. त्याला बोलायला काय उपयोगीचा नाहीये. विषप्राशुनी जगदिया विषप्राशुनी. भगवंताने काय केलं? आता त्याला बोलवायला जायचं आहे. भगवंत म्हणाले सगळं ऋषी वगैरे देव गेली, इंद्र वगैरे गेला. म्हणले महाराज, शंकर महाराज चला विष प्राशन करायचंय. विष प्राशन करायचं काय? चहा पाणी होतं का? चला चहाला चला चला बाबा चल. ते पोहेच गरम गरम नाही ते चहा का पोहे ते. म्हणजे काय करायचंय? ले विष प्यायचंय. थांबा म्हणले मी तिला विचारतो म्हणले पार्वतीला. पहिल्यापासून आहे बरं का, आता नाही. पहिल्यापासून आहे. विचारून येतो म्हणले थोडं. हा, ती पण माता आहे, तिला माहिती आहे जगाच्या उद्धाराकरता ती नाही म्हणणार नाही. अहो म्हणले आम्हाला बोलावणं आलंय. म्हणले कुठला भेद आहे जेवायला? इथं प्राशनाचा ब्रेश आहे. म्हणले विष प्राशन करायचंय. हा जा, तुम्ही तेवढे बलाढ्य आहात. आणि महाराज त्या ठिकाणी आले आणि भयंकर असं काळं कुट्ट विष. भगवंतांनी आपले हात खूप मोठे केले आणि हाताने ते एकदा पिऊन घेतलं, दोनदा पिलं, तिसऱ्यांदा पिलं आणि भगवंताचं हे विष खाली यायला काही तयार नाहीये. काय करावं?
म्हणून आपण हमेशा म्हणतो जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत म्हणायचं मना म्हणत जा श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय राम. आता भगवंताने ती वीज घेतलंय पण खाली काही यायला काय करावं काय नाही काय करावं काय नाही. नारायण 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 खूप उपयोग केले. पाणी टाकून बघितलं शंकराच्या अंगावर तरी ते खायला जाईन थंड शांतच होईन ते. कुणी म्हणले बर्फ ठेवा बर्फ ठेवला म्हणजे काही करा पण ते काही खाली येईना. नारद म्हणले शंकर महाराज मी तुम्हाला एक उपाय सांगतो. अरे म्हणले नारदा तू काहीतरी सांगतो म्हणले की इथं लहा व्हायला लागली मला इथं एक क्षण बोलता येईना मला एक शब्द बोलता येईना. तुला काय बोलणार आहे खाली उतरणं ते काय बोलणार आहे मी तुला. अहो म्हणले मी तुम्हाला सांगतो मी माझ्या माग म्हणा म्हणा राम. शंकर म्हणजे नारदा थोडं बरं वाटतंय म्हणा माग राम. हा नारदा थोडं बरं वाटायला लागलंय. मग सुरेंद्र चंद्र शेखर अखंड त्या शेखरू सुरेंद्र चंद्र शेखर अखंड त्यात शेखरू जनाती सांगतो पुन्हा राम नाम हे म्हणा जगाशी सांगतो पुन्हा राम राम हे पुन्हा सुरेंद्र चंद्र शेखर अखंड त्यात शेखरू जनाशी सांगतो पुन्हा राम नाम हे म्हणा. महेश पार्वती प्रति विशेष प्रिय सांगती महेश पार्वती पती विशेष प्रिय सांगती चला बहुत सेवती राम नाम हे म्हणा बलाच बहुत सेवती राम राम हे म्हणा. सुरेंद्र चंद्र शेखर अखंड त्या शेहरू नासी सांगतो पुन्हा राम नाम हे म्हणा नासी सांगतो पुन्हा राम नाम. उपाय बहुत सेवता विशेष बहु गालिले अंग बहु ओळले विशेष बहुत पाहिले अंग बहुत झालिले प्रतीत बांधिया म्हणा राम नाम हे म्हणा प्रतीत झाले या म्हणा राम नाम हे म्हणा. सुरेंद्र चंद्र शेखर अखंड त्यात शेहरू जनासी सांगतो पुन्हा राम नाम हे म्हणा जनासी सांगतो पुन्हा राम नाम हे म्हणा. मग नारदा अरे खरंय ना रे रामनामामध्ये किती महत्व आहे रे. अरे चांगलं झालं. मग आता परत मंथन सुरू झालं. तिथं काही मंथन थांबलं नाही. मंथन पुढे असं चालतच राहिलं. चालत राहिल्यानंतर एक 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 वरती येत राहिलं. मंथनामध्ये पहिलं काय आलं गाय आली. मंथनामध्ये पहिल्यांदा गाय आली. कामधेनू अशा पाच सांगितल्यात पण इथे एक सांगितली कामधेनू आली. आता हे वाटप चाललंच होतं ठरल्याप्रमाणे.
ठरल्याप्रमाणे वाटप अर्धा अर्धा हे कोणाला द्यायची. दानव म्हणले आम्हाला नको बाबा, हे आमचं काही खाद्य नाही पित नाही, हे आम्हाला देव म्हणले आमचं तर आणखीन वेगळंच, आम्हाला पण नको. मग हे म्हणले तिथं ऋषी जोणी होते, ऋषी सर्व ऋषींना गाय देण्यात आली. म्हणून तर पंचगव्य वगैरे जे करतात ऋषी मुनींचे महत्वाची गोष्ट आहे ते. ती गाय कोणाला देण्यात आली? ऋषींना. कामधेनू ऋषीला देण्यात आली. उच्चैश्रवा नावाचा घोडा आला. आता जे बिटकं काही कामाचेच नाहीये, ते बसवू देत नाहीत, लगेच पाणी देते, कुठल्याच कामाचा नाही आहे. खूप मोठा घोडा असा आणि उच्चैश्रवा नावाचा घोडा आला, तो बलीला देण्यात आला. घोडा बलीला देण्यात आला. नंतर पांढरा शुभ्र ऐरावत हत्ती आला, तो इंद्राला देण्यात आला. आणि पुढचं जे आहे ना, कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम, जे आहे ना, तो त्याचा जो मणी ना, कौस्तुभ मणी, तो भगवंताने ठेवून घेतला, भगवंताला देण्यात आला. आणि पारिजातक नावाचा जो वृक्ष आहे तो इंद्राला दिला. नंतर रुक्मिणी आला सत्यभामा, इकडे लावला फुलं तिथे झाला. तर पारिजातक नावाचा वृक्ष आला, तो इंद्राला देण्यात आला. कृष्णानंतर तो पृथ्वीवर आला. भगवंताने काय केला, तो नंतर पृथ्वीवर आणला. आणि नंतर सर्वांचं आवडतं अप्सरा, कशाला वाजवला ते का आली नाही, आल्या. अप्सरा आल्या आणि त्या 1000 सगळ्या त्या स्वर्गामध्ये ठेवून आल्या, स्वर्गामध्ये काम झाल्या. नंतर चंद्र आला, चंद्राला जागेच्या जागेवर ठेवून आलं. नंतर शंख, भगवंत म्हणाले माझ्याकडे राहू द्या 24 तास माझ्या नावाने. तो काय करा माझ्याकडे, नाही तर माझ्या नावाने चालूच आहे म्हणले ते. येत नाही लवकर, येत नाही लवकर, तर शंख माझ्याकडे राहू द्या. तर शंख कोणाकडे आला? भगवंताकडे देण्यात आला. नंतर सुरा आली, ती असुरांनी घेतली. आता लोकांना सांगायचं कामच नाही, सकाळी सकाळी नको, संध्याकाळी. ती कुणी घेतली? असुरांनी घेतली. असुरांना मिळाल्यानंतर धनुष्यबाण ते भगवंताने घेतलं, विष्णूने घेतलं. नंतर बारंबार सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा नम्मा, सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा बारम्मा बारम्मा. सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा, मम्मानी तू सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा, मम्मानी तू. ಹೆಜ್ಜಲ ಮೇಲೆ ಹೆಜ್ಜಲ ಇರುತ್ತದೆ, ಹೆಜ್ಜಲ ಕರೆದರೆ ಧ್ವನಿತದ ಮಜ್ಜಲ ಸಾಧು ಗುಜ್ಜಲ ಕೇಳಿ ಮಜ್ಜಲ ಕೇಳಿ ನೀನೆಗಂತೆ. ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀನು. ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀನು, ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀನು. कोण आली? लक्ष्मी आली. लक्ष्मी जे तिच्या 24 तास मागे लागलेले आहेत ती आता आलेली आहे. आल्याबरोबर लक्ष्मी आली की सगळे तिच्या मागे लागले, मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे. रेडी आहे
मी स्वयंवर आहे. मी ज्याच्या गाळ्यामध्ये माळ घालील तोच. कुणी माझ्या जवळ कुणी यायचं नाही. काय करावं कडक दिसतंय भाऊ. त्याचं काय लक्ष्मीचं व्रत करावं लागतं म्हणजे येते. तिची उपासना करावं लागते म्हणजे येते. ती अशी तशी आहे नाही. आता लक्ष्मी आले की इंद्र महाराज गेले, बघू आपला नंबर लागला तर लागला. लक्ष्मी मात्या म्हणले नको, याचं चारित्र्य काही बरोबर नाहीये, हे काही कुठाने करू शकतो म्हणून इंद्र आला, काही वरलं नाही. नंतर बली आला, म्हणजे स्वतः चांगला आहे पण त्यांच्या बरोबरचे सगळे दुष्ट आहेत. काय बली खूप चांगला आहे, राज्य वगैरे त्यानं बलीनं चांगल्या प्रकारे सगळं केलंय. बली चांगला आहे पण त्याच्या बरोबरची जी माणसं आहेत ते कसे आहेत, दुष्ट आहेत, म्हणून बलीला पण नाकारलं. नंतर चंद्र आला, 15 दिवसात रोग इष्टच आहे की. आज म्हणते साडी आणतो, उद्या सकाळी म्हणते मी म्हणलोच नाही. कुठल्या तोंडाने म्हणू, कुठल्या तोंडाने म्हणलो, आपल्या कुठल्या तोंडाने म्हणावं लागेल, शोधावं लागेल. ब्रह्मदेवाला पण नाकारलं. सगळ्यात भोळा देव हो, सगळ्यात भोळा. लक्ष्मीच्या हातामध्ये काय होती, वरमाळा. आता शंकर उभा होते, हिनं काय केलं, वरमाळा शंकराच्या पायाजवळ ठेवली, नमस्कार केला. महाराज मला असा आशीर्वाद द्या की चांगला पती भेटावा. शंकर कसे भोळे, हे भोळे भोळे म्हणले तथास्तु, तू जसं म्हणशील तसं होईल, तुला चांगला पती मिळेल. यांना कळणं सुद्धा आपण कुठल्या रांगीत येत. अरे तुला ती माळ घालायला झाली ना, ते पण विसरले, पण आशीर्वाद दिला की तुला चांगला पती मिळेल. शंकराला पण भेटली नाही. नंतर कधीही लक्षात राहू द्या जावं, रांगेमध्ये कामं होत नाहीत बरं का, मागच्या साईडनं कामं होते. रांगेत कामं होत नाहीत. कुठून होतात, मागणं होतात. तर भगवंत विष्णू झाडाखाली बसले होते तिकडं, ते म्हणले तुमचं सगळ्यांचं झाल्यानंतर मला सांगा. लक्ष्मीनं म्हणलं हां, हे ज्या तिथे रांगेत नाहीये ते कुणीतरी वेगळं दिसतंय, ह्या रांगेत नाहीयेत, याच्या अर्थ याच्यापेक्षा ते वेगळे. मग तिथे गेली, परत भगवंताचं शांताकारम केलं आणि भगवंताला काय केलं, माळ घातली. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. नंतर धन्वंतरी, नंतर कोण आला, धन्वंतरी औषध वगैरे आज प्रगट झाली, अमृत घेऊन आली. अमृत प्रगट झाल्यानंतर हे राक्षस मागा लागले ना, हे म्हणायला मला पाहिजे, ते म्हणायला मला पाहिजे. तिच्या हातातला त्यानं एकाने कुंभ घेतला आणि पळावला. म्हणजे पळवा पळवी तेव्हापासून सुरू झालेली आहे. एका राक्षसाच्या हातातला कळस दुसऱ्या राक्षसाने घेतला म्हणजे पळवा पळवी करणारे कोण झाले, आपण काय त्याला म्हणतो, फक्त पळवा पळवी करणारे याच्यातलं बरं का, तिकडलं काही माहिती नाही आपल्याला. फक्त भागवतामध्ये सांगितलंय, एक राक्षस आला आणि त्या दुसऱ्या राक्षसाच्या हातातला कलश घेऊन गेला. अशी पळापळी चालत असताना भगवंतांनी परत मोहिनीचं रूप धारण घेतलं. कोणाचं रूप धारण केलं, मोहिनीचं भगवंतांनी रूप धारण केलं. आणि धारण रूप केल्यानंतर जे कळस घेऊन पळू लागले का नाही, इकडं तिकडं इकडं तिकडं इकडं तिकडं, ते रूप मोहिनी आल्याबरोबर हातातले कलश
इकडं बघितलं का ते उद्या पिऊ म्हणले ते काही होईल हो, पण आणि भगवंताचं रूप आहे ते हसीनतेही अमृता, हसीनतेही अमृता, हसीनतेही चंद्रिका, हसीनते अशी नटून आलेली होती की सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं. मग भगवंत म्हणाले आता सगळे हिच्या मागा पळाई, म्हणजे ही तुम्हाला काही मिळणार नाही, रांगेमध्ये बसा. काय करा? रांगेमध्ये बसा, इकडे एक लाईन करा आणि इकडे एक लाईन करा. आता नाविलाजानं 2 रांगा करावं लागले, तिथे आता ना ते घ्यायचंय ना, काय करावं. मग सगळे देव या साईडला बसले आणि दानव या साईडला बसले. बसले असताना हिनं ते अमृत कलश, अमृताचा जो कलश होता सर्व देवांना द्यायला सुरुवात केली. काय द्यायला सुरुवात केली? अमृत द्यायला सुरुवात केली. आणि अमृत तुल्य जे होतं ते या साईडला द्यायला सुरुवात केली. अमृत या साईडला आणि अमृत तुल्य त्याच्या सारखं दुसरं ते इकडे द्या. आता हे चालत असताना राहू महाराज त्या पंक्तीला येऊन बसले. चंद्रानं सांगितलं, ओ भगवंता गडबड आहे, गडबड आहे. ते येऊन बसलाय म्हणले इकडे राहू. अरे काय करायचंय? मग त्याचं ते अमृत खाली यायच्या अगोदर भगवंतानी चक्र सोडला आणि तरी थोडा काहीतरी भाग पडला. विंचू आणि लसण त्याच्यापासून निर्माण झालेले आहे. तर आता त्याचं मुंडकं गेलंच ना. आणि अशा प्रकारे त्याचं पास झालं. आणि भगवंतानं मग राहूच्या अंगावर संपूर्ण ते रक्त वगैरे यायला लागलं, सगळं झालेलं त्याच्यामध्ये. आणि भयंकर असं युद्ध झालं देवाचं आणि राक्षसांचं. देवानी संपूर्ण राक्षस मारली आणि इथं राक्षसांचा पराजय झाला. पण इथं शुकाचार्य भृगू होते. भृगूंनी काय केलं? सगळे पळून गेली राक्षस. आणि तर बलीला पण मारलं. बलीला मारल्यानंतर भृगूंनी त्याला खाली नेलं आणि त्यांच्या मंत्राच्या सामर्थ्याने त्याला परत जीवनदान केलं, संजीवन. आणि केल्यानंतर त्यानं त्या बलीच्या हाताने खूप यज्ञयाग निर्माण केले, खूप यज्ञ केले. शुक्राचार्य त्याने बलीच्या हाताने खूप यज्ञ केले, खूप यज्ञयाग केले. परत त्यांचं राज्य यायला सुरुवात झाली. परत इंद्राला भीती वाटली, कारण आपली एकदा सत्ता आली माणसाला वाटतं कोण काय करणार आहे, कोण काय करणार आहे, आपलीच सत्ता आहे, कोण काय करणार आहे. गाफील राहिले. इंद्र काय झाला? गाफील राहिला. पण बलीनं पुण्यकर्म केलं म्हणून त्याला उठवलं संजीवनीच्या याच्या म्हणून. आणि आता काय केलं? शुक्राचार्याने त्याला 100 यज्ञ करायला सांगितलं. आणि विश्वजित यज्ञ, सगळ्याला जिंकणारा असा तो यज्ञ. आणि करायचं ठरल्यानंतर 1 यज्ञ जिंकला, 2 यज्ञ जिंकले, 3 यज्ञ, शेवटचा यज्ञ होणार. इंद्राला खूप घाबरला. इंद्र म्हणले महाराज आता शेवटचा यज्ञ आणि आता आपलं काही खरं नाही. मग कोणाकडे गेला? परत भगवंताकडे गेला. भगवंत म्हणाले गेट आउट, माझ्या समोर थांब जाऊ नका म्हणा तुम्ही. आता इंद्राला भगवंतानं हाकलून दिलं. मी तुम्हाला अमृत दिलं, लक्ष्मी दिली, तुम्हाला सर्व काही सर्व काही दिलं, तुमचा विजय करून दिला आणि तुम्हाला ते स्थापन करण्यात आलं नाही.
म्हणले काय करावं महाराज, आता सांगा, आम्ही चुकलंय. जा म्हणले आईला जाऊन भेटा. भगवंत म्हणाले, बघा आईचा अधिकार किती महत्वाचा आहे. आपण आईला आपण गौण समजतो. आईत काही कळा नाही. तुझ्यात कुठून आली रे, सगळी कळा तुझ्यात कळा कशी काय आली. कोणाला भेटायला सांगितलं भगवंतानी? आईला. आदिती म्हणजे होईल का, म्हणजे जा. मग इंद्र आदिती मातेकडे आलं. म्हणजे माते असं असं झालेलं आहे, उपाय काही सांगा. ते म्हणले थांबा, हे समाधीस्थ आहेत, समाधी उतरल्यानंतर मी तुम्हाला सांगते. आणि उठल्यानंतर सांगते म्हणल्यानंतर उठले आणि पयोव्रत त्यांना सांगितलं. कुठलं व्रत? पयोव्रत सांगितलं. हे व्रत करा. आणि मातेनं ते व्रत केलं बरं. आणि केलं बरोबर काही दिवसांनी वामन भगवान की जय. कोण अवतरले? वामन अवतरले. आणि ज्या ठिकाणी या बलीचा शेवटचा यज्ञ चालला होता, बली आहे, श्रीमंत आहे, भरगाचं सगळं चाललंय, पूजा पाठ मांडणी झालेली आहे, इकडचे वेगळे तिकडचे वेगळे, अन्नदान वगैरे. आता बलिदानचा बली आहे तो, शेवटचा यज्ञ. आणि चालू असताना इतक्यामध्ये बटू महाराज त्या यज्ञाच्या समोर गेलेले आहेत. कवी वर्णन करतात वामन कसे गेले. वामन बलीच्या दारामध्ये यज्ञाच्या कसे गेले. बटू बटू वामन होऊनी, छोटस रूप, मुंज वगैरे झालेली आहे बटूच्या स्वरूपामध्ये. बटू बटू वामन होऊनी, लुट लुट जाऊनी बळीची यागा. कुठे गेले? बळीच्या यागा. छोटस पाऊल असं, सुंदर असं, मोहक असं रूप घेतलं आणि त्या बलीच्या यागाच्या तिथं गेले. पुटू पुटू वाक्ये वधुनी. सांप्रस म्हणून हे वाक्य असतात. पुटू पुटू, लुटू लुटू, सुटू सुटू. आता वाक्यच येत नाहीत. आता असं कवी, शीघ्र कवी, गडगड गडगड, डुमडुम डुमडुम, मी काय त्याचा अर्थ? गडगड काय, डुमडुम काय, मी काय, कसं त्याने लिहिलंय? बटू बटू वामन होऊने, लुटू लुटू जाऊनी बळीची यागा. पुटू पुटू वाक्ये वधुनी, मागितली तीन पदी जागा. हे बली, कुणीतरी आलाय. बलीला सांगितलं. सर्वजण पळत आले. महाराज कुणीतरी आलाय, चला, कुणीतरी आलाय, चला. आले, हात जोडले. महाराज सांगा काय पाहिजे, काय पाहिजे? तुम्ही म्हणताल ते देईल. इकडलं 7 एकर उसाचा मागा देतो, इकडलं पान भरीत 25 एकर मागा देतो. बली काय मागायचे ते मागा. पटुराज काय मागायचे ते मागा. स्वस्ति सामर्थ्य विभो किम देताम, किम देताम. काय पाहिजे, तू काय देणार? ते म्हणले मेदिनी, जमीन पाहिजे. मेदिनी काय पाहिजे? जमीन पाहिजे. का मात्रा किती पाहिजे? आता म्हणा 1 एकर, 2 एकर, 3 एकर. का मात्रा किती पाहिजे?
मम विक्रय त्रय पदम, माझ्या 3 पावलाची मला जमीन पाहिजे. विक्रम त्रय पदम. काय म्हणले परत? दत्तम म्हणले दिली. दिली असं नको, दत्तम नाही, जलम दीयताम. काय कर? पाणी सोड. तू नुसतं डोली दिली घेतली काही म्हणू नको. दत्तम जलम दीयताम, पाणी सोड. तितक्यामध्ये भृगु ह्या तुम्ही आले आणि म्हणले शुक्राचार्य. भृगु आले म्हणले बाळ देऊ नको. का? हे बाळ दिसतं तसं नाही म्हणले. पहिल्यांदा नको नको काही नको काही नको म्हणलं, पण आता काय मागायला लागले तू काय द्यायला? लक्षात आहे का तुझ्या? दिसतं तसं नाहीये. भृगु आल्याबरोबर देऊ नको. पात्रम कि कस्मात परम यम बली नार्ची मम मुखे पायस समावनः. देऊ नको. अयम हरी. अरे दुसरा तिसरा कोणी नाही, हे भगवंत आहे, हरी आहे, आणि तुझं सगळं हरण करण्याकरता आलेला आहे. अयम हरी ही हरण करण्याला आलेला आहे. ते म्हणले आता काही असो, विश्वाचा दाता देणारा पण माझ्या दारी आलेला आहे, मला मागतोय, माझं भाग्य किती आहे. भृंगल्याने देऊ नको बाबा. नाही 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 नाही, मी जे दिलं नाही तर माझं यज्ञाचं सगळं फळ म्हणजे जाऊ दे, आपण पुरत करू, पण या अयम हरी ही याला काही देऊ नको. इथं असं एक सांगितलेले, त्या भृगूच्या कमंडला मध्ये एक दर्भ टाकला म्हणून शुक्राचार्य त्याचा डोळा गेला. शुक्राचार्य जपतात ना, ते पाणी पुढे म्हणून शुक्राचार्याने काय केलं, त्याच्या कमंडला म्हणजे एक दर्भ टाकला छिद्रामध्ये. ते पाणी यायचं बंद झालं ना, म्हणून त्याला झाडीचे शुक्राचार्य जे म्हणते तेव्हापर्यंत सुरू झालं. तर ते म्हणलं तुम्ही काही करा गुरु महाराज, मी पाणी दिल्याशिवाय राहणार नाही. मग जात भगवंतानं काढी ती काढली आणि जाता जाता भृगूने त्याला शाप दिला, तुझं सगळं वाटोळं होईल, तुझं सगळं अकल्याण होईल. ते म्हणलं तुम्ही काही म्हणा, मला कसा पण शाप द्या, पण मी भगवंता. मग बलीनं काय घेतलं, हातामध्ये पाणी घेतलं आणि तुम्हाला आम्ही पात्री पाणी दिलं म्हणून पाणी सोडून दिलं. दिल्याबरोबर भगवंत त्रिविक्रम भगवान की जय. संस्थिखा पुरुषा उंच झाले भगवंत. बलीच्या 14 भुवनापर्यंत गेलेले आहेत. 2 पाऊल व्यक्त झाले. आता सांग 3रं पाऊल कुठं देऊ? त्याला 2 मिनिट इकडे घेऊन ये ना ग. म्हणजे माझं लक्ष लेकरातच जातो, अगोदर मी लेकरूच. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो वासुदेवाय. ओम नमो भगवते हरि 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 हरि. ओम नमो भगवते
एकदा तर लिंक बुडाली ना मी कुठल्या कुठे जाऊ शकतो, मग मला आरतीच घ्यावं लागते. तत्राने उड्डाण हुंकार वदनी. हे इथं सांगणं म्हणजे येड्या गोबाड्याचं काम नाही आहे. ज्ञान सगळे आहेत, सगळे ज्ञान असो किंवा नसो, पण एकदा इथलं जर आमचं गेलं तर ते कळलं ना. एकदा भाजी जर थोडं खराब झाली त्याला चांगलं करायला पाणी टाक मीठ टाक, पाणी टाक मीठ टाक. मग ते होती 10-15 माणसाची भाजी, करायची होती दोघांची. तसं काय होतं आम्हाला पण थोडा प्रश्न पडतो. तर असतो तसं भगवान एवढे काही मोठे झाले, 2 पावलामध्ये सगळं व्यस्त झालं. आता 3रं पाऊल कुठे ठेवू, काय करावं म्हणजे भगवानता आता काय करावं. संकल्प तर सोडलाय. एखादा कलियुगातला तर माणूस असतो ना, कलियुगातला वकील, पैसे गेले तरी चालतील. तुम्ही किती मला जागा मागितली होती, मग पाऊल मोजा बरं तुमची, पाऊल मोजा बरं. हा पण ते भगवंत होते. आणि काय करावं काय नाही. आता म्हणजे महाराज 3रं पाऊल भगवान त्याला अतल वितल सुतल तलातल महितल आणि पाताळात मग सोडलं. आणि पाताळ सोडलं आणि त्याला पाताळामध्ये त्याला राहण्याकरता स्थापित केलं. म्हणजे आता तुला प्रसन्न झालंय, तो आता पाताळामध्ये गेलाच आहेस. पण लोकांना काही जण काय सांगतात, भगवीन त्याला पाताळात ठेवलं, पण त्याचा आता उद्धार केलाच केला. पण भगवंत त्याच्या समोर उभे राहिलेले, नुसतं सांगणार पण म्हणजे लोक सांगतच नाही पाताळात ठेवलं आणि पाताळात ठेवलं. अरे पाता उद्धार केला ना त्याचे द्वारपाल म्हणून भगवंत आहे, त्याचा उद्धार केला. आणि त्याचा उद्धार केल्यानंतर म्हणजे आता तुला काही खाद्याची गरज नाही आहे. आणि सुतलाचा त्याला राजा केला, त्या बलीला सुतलाचा राजा केला. आणि आपण पण इथून त्याला नमस्कार करूया, त्याला नमस्कार करूया, वामनाला नमस्कार करूया, सर्व देवांना निदा. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. इथे बरीच कथा येतात, आधीमध्ये कथा आहेत. नंतर आता रामरायाची कथा येते आहे, संक्षिप्तामध्ये त्यांना सांगितलेली आहे. आणि वास्तविक पाहता परशुरामाची यायला पाहिजे, पण इथं रामरायाची दिलेली आहे त्याच्यामध्ये. तर राम तर श्रेष्ठ आहे ते, त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही आहे. कशी काय कथा मोरयाची, काय सांगितलं कथानं, कथा मोरयाची, कथा विठ्ठलाची, कथा मोरयाची, कथा विठ्ठलाची, कथा कौरवा पांडवा माधवाची, पण समस्तामध्ये श्रेष्ठ या राघवाची. सर्वात श्रेष्ठ कोणाचा आहे? राम. कारण का? एक बाणी, एक पत्नी, खरं बोलणारा, सत्यच बोलणारा. म्हणून 2 मिनिटामध्ये त्याचा आपण नामस्मरण भगवंतांचा घेऊ आणि पुढच्या याला अध्यायाला लावू. रघुपती राघव राजा राम, पतिता पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतिता पावन सीताराम. म्हणा राम, पतित पावन सीताराम.
सीता हो रघुपती राघव राजा राम सीता रघुपती राघव राजा राम सीता आणि रामरायाची कथा येते. पण आज परशुरामाचं थोडं सांगितलं आहे त्याच्यामध्ये. आता मंगळवार असल्यामुळं आपण रेणुका मातेचं एक थोडं काही गाऊ, त्यांना पण बरं वाटेल आणि आपण पुढच्या कथाला सुरुवात करू. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची वत्सा लागी गाय तैसी वत्सा लागी गाय तैसी वत्सा लागी गाय तैसी अनाथाची माय तैसी वत्सा लागी गाय तैसी अनाथाची माय माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, माझी रेणुका माऊली गाई गाई आगे सरसी गाई गाई वेगे धाव कशी येई, वेगे धाव कशी येई, आली तापल्या उन्हात आली तापल्या उन्हात नाही आळस मनात माझी रेणुका माऊली खाली पैस घे आराम, खाली पैस घे आराम, मुखावरती आला घाम, मुखावरती आला घाम, विष्णुदास आदराने विष्णुदास आदराने विष्णुदास आदराने वाडा खाली बदराने माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, माझी कल्पवृक्षाची सावली, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, कल्पवृक्षाची सावली, कल्पवृक्षाची सावली. जगदंबा माता की जय. आज मंगळवार पण आहे, परशुरामांचं पण झालं. रामरायाची जी कथा आहे त्याच्यातनं काय बोध घ्यायचा आहे आपल्याला? एक बाणी, एक पत्नी, एक वचनी, हे त्याच्यामध्ये येत आहे. आणि एक महत्वाचं सांगितलंय, दोष ना कुणाचा माय कैक ईना दोषे नव्हे दोष तात, राग त्याग कानन यात्रा तसेच तात, गन्मतांग तासे आशा पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती जन्म मानवाचा, दोष ना कुणाचा.
इना दोषे नव्हे दोष तात राज्य त्याग हे सगळं लिहिलेलं आहे. माझ्या गत जन्माचा ते चालू आहे. दोषना फक्त कर्म चांगलं करा हे त्याच्यातनं साध्य घ्यायचंय. नाहीतर तिनं काय हरणाचं मागावं सीतामातेनं हे काय व्हावं हे फक्त योगायोगीच आहे. काही वाईट नाही, कुणी वाईट नाही, फक्त आपण चांगलं राम राहायचं, आपण आचरण करा हे या अध्यायामध्ये सांगायचंय. आणि त्यांना सांगितलं आता अनेक कथा येतात. 9वा स्कंद संपतो, 10वा स्कंदामध्ये आपण आता इथं चाललेलो आहोत. आणि चालत असताना ज्याची आपण आतापर्यंत वाट पाहत होतात त्याला आता इथे घेऊन आलेला आहात. आणि कृष्ण भगवानची जी लीला आहे ती आपण आता सादर इथे या ठिकाणी होत आहे. कथा इथे येते की अशी खूप राक्षस माजली, अत्याचार झाला, दुराचार वाढला. कंस वगैरे सर्वजण यज्ञ नाही, याग नाही, काही नाही. यज्ञ सगळे बंद पडले. कुणी कोणाला चांगलं बोलायला नाही आहे, कुणी कोणाला काही नाही आहे, काय करावं काय नाही. आणि पृथ्वीनं माधवीचं रूप धारण केलं. आणि तिला खरंच वाटलं दुराचार अत्याचार वगैरे सगळं चाललेलं आहे. ऋषी मुनी सर्वांना बरोबर घेतलं आणि भगवंताकडं तिनं धावा घेतला. काय घेतला? सर्व ऋषींनी सगळं धावा घेतला. धावर मापती ज्ञान विलासा, धावर मापती ज्ञान विलासा, धादिन धिन्ना धादिन धिन्ना धादिन धिन्ना धादिन. धावर मापती ज्ञान विलासा, धावर मापती ज्ञान विलासा, धावर मापती ज्ञान विलासा. पूर्वपरात पद शांती निवासा, पूर्णपरात पद शांती निवासा. धावपते धावर मापते धावर मापते भगवंताची प्रार्थना केली. हे भगवंता, अनाथाचा नाथा, तुला काय करावं लागणार आहे? आता यावं लागणार आहे. सगळेजण गाड्याकडे पाहिले, सुंटावाड्याकडे पाहिले, बाळकृष्णाकडे पाहिले, महाराजाकडे कोणीच पाहिना. असं नाही म्हणा, याच्यात दिले याच्यात पण नाही ते महाराज तुम्ही काय करा, आता यावं लागणार आहे. विष्णूला प्रार्थना केली. आता हे यायचे म्हणजे एकटे येत नाहीत ना. परत शेष्याला म्हणले महाराज, ए बाबा म्हणले नको, उपासा करू करू तुझ्या मागं पडू पडू, तुझ्या मागं पडू पडू, मला नकोच. तू दुसऱ्या कोणाला नाही म्हणले, पण ह्या अवतारामध्ये मला नको. अरे म्हणजे तुला माहित नाही का म्हणले, तुझी 24 तास सेवा मला करावं लागत होती. बिना अन्न पाण्याचं गेलो म्हणले रामावतारामध्ये. हा काही झाली की खायला सुद्धा विचारलं नाही म्हणले तुम्हाला कधी. हा लक्ष्मणाला, तू कोणाला मी या अवतारामध्ये मला, अरे तसं करू नको म्हणले. तसं नाही म्हणले बाबा, पण आपण काय करू म्हणले. विष्णू म्हणले ह्या वेळेस काय होतं म्हणले, गेल्या वेळेला मोठा कोण होतो म्हणले, मी होतो. तर ह्या वेळेला काय करायचं म्हणले, उलट करू.
तू मोठा हो म्हणजे मी लहान होतो. हा हे म्हणजे थोडंफार काहीतरी आहे. तुझं सगळं ऐकतो, तुझं सगळं ऐकणार म्हणले. मग आता सुरू झाल्यानंतर आता काय सांगायचंय महाराज म्हणजे, मग तुम्ही कुठे येणार आहेत, काय येणार आहेत, लोकेशन तरी पाठवा ना आम्हाला. लोकेशन पाठवा, कुठं भागवत आहे काय नाही. एक शान आहे का पगडे वचित आहे का, डोक्याला पगडी घालून येणार आहेत का, मी लोक पगडी बिगडी काही नाही, साधाच येणार आहे, उपारणं अंगावर आहे असं येणार. हा पण कुठे येणार आहे सांगा. त्यांना सांगितलं बाबा उग्रसेनाचा भाऊ त्याचा देवकीची मुलगी देवकी, त्याची मुलगी देवकी, शूरसेनेचा पुत्र वसुदेव त्याचा येणार आहे उग्रसेन आणि वसुदेव याच्या ठिकाणी मी येणार आहे. म्हणले किती वाजता येणार आहे, म्हणले आता सुंटवाडात तयार आहे पण एक 5-10 मिनिटं थांबा म्हणजे आपली पण वेळ होतीये. तर मग दोघांचं लग्न ठरलं. दिये मंडप गुलजार, दिये मंडप गुलजार लिए दिये मंडप गुलजार दिए दिए मंडप गुलजार दिए मोतियों के हार दिए 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 मंडप गुलजार लगे मोतियों के हार, लगे मोतियों के हार. 200 ट्यूबलाईट चालूत म्हणले. किती 200, 199 बंद, एकच फटफट करते. काय म्हणले बाकीचे दिसत म्हणून. दिए मंडप गुलजार लगे मोतियों के हार लगे, अलगे अलगे मोतियों के हार लगे. दिए मंडप गुलजार लगे मोतियों के हार. काय मंडप, अंकेची कमान, तंकेची कमान, सगळे काय तिथं कमी का. असं लग्न असं झालं असताना सगळं चालू आहे. याला पण काय वाटलं कंसाला आपण पण तिथं जावं आणि त्या मिरवणुकीमध्ये आपण पण तिथं बसावं, मोठेपणा घ्यावा. अशी गरजे अंबरे न भोवानी दातीन अशी गरजे अंबरे न भोवानी, असे गरजे अंबरी न भोवानी. एकताची दशकला कंसकानी, अशी एकताची कंसकानी. मने कैसी ही भगिनी मृत्यू खानी, कने कैसी खानी. रथा खाली पाडली तरुणीवेणी अशी गर्जे अंबरी वेणू. आकाशामध्ये गर्जना झाली, आकाशवाणी झाली. हैदराबाद केंद्र की तुम्ही ज्या बहिणीच्या रथामध्ये बसलेला आहात तिचा 8वा मुलगा तुम्हाला मारणार आहे. असं बोलल्यानंतर जो मायेनं दयेनं प्रेमानं ज्या गाडीमध्ये बसला होता त्याला वाटलं आता आपले 2-4 फोटो काढणार आहेत, सगळं काही करणार आहेत. पण भगिनी प्रिय कर कंसा प्रति त्या पर्वो समान भोवानी. ऐसी सहसा सांगुनी चित्तात विरोध तत्क्षणी. आणि भगवंताने आकाशवाणी सांगितलं, ए कंसा, हिचा जो 8वा गर्भ आहे ना तुला मारणार आहे. गर्भईचा जो अष्टम तो काळ तुझा निश्चयी जाण. हिचा जो 8वा गर्भ आहे तो तुझा काळ आहे. मूर्खा सावध हो रे, मूर्खा सावध हो रे. कंसा हरणार की तुझे प्राण. ए कंसा, काय करणार आहे ते तुझा प्राण घेणार आहे.
प्राण घेणार आहे. असं म्हणल्यानंतर रथाच्या खाली ओढली. ओढल्याबरोबर तलवार काढली. ओढल्यावर म्हणले आता वसुदेव म्हणले अरे आता लग्न झाले, मिरवणूक चालली, आता ही मिरवणुकीमध्ये तू तिला आता कसं काय मारा लागलास? आता ती बायको झाली माझी. आता सावधान झालं. आता मिरवणूक चालली, मिरवणुकीमध्ये घोडे आणि तू बसली, रथामध्ये बसली. तू रथाच्या खाली त्याला ओढलंस आणि तिला आता तू मारायला लागला. साकाशी झाल्यावर असं कर, माझ्या समोर माझ्या बायकोचं तू वध करू शकत नाहीस. तिचं रक्षण करण्याची जबाबदारी लग्न झाल्यानंतर होय. आणि म्हणजे असं कर, हिचा 8वा मुलगा तुला मारणार. आकाशवाणी झाली, हैदराबाद केंद्र, एंडोरंडो. असं कर ना, हिची जी लेकरं होतील मी तुला आणून देतो. मारण्यापेक्षा, हिला मारण्यापेक्षा ना आम्हाला मारण्यापेक्षा हिची जी काही लेकरं होतील आम्हाला कारागृहामध्ये ठेव आणि लेकरं झाली की तुला आम्ही आणून देतो. याला पण थोडं बरं वाटलं की त्याच्यामध्ये वाणी मर्शान केली, वाणी मर्शान केली, वसुदेवे कंस यास्तव द्रवला, द्या आठवाची हा न्याय ऐसे बोलून तप्तपदी लवला. कंसाला वाटलं जाऊ द्या काय म्हणा लागले, खरी आणून देतो वगैरे, जाऊ द्या म्हणजे न्या, आम्हाला तुम्ही लेकरू आणून द्या. आता झाल्यानंतर पहिलं लेकरू झालं. झाल्यानंतर दोघांनी म्हणल्याप्रमाणे त्या लेकराला घेतलं, आणलं. कंसाला मी आता ते सांगितलं की त्याला काय वाटलं, सात्विक आहे, त्याला कशाला मारायचं, काय करायचं, हे दोघे सात्विक आहेत, 8वा आणून देतील. वाणी मर्शाल केली वसुदेवे कंस यास्तव द्रवला, म्हणजे नमला, की त्याला खरंच वाटलं की आणून आपल्याला ते मुलं देतील. द्या 8वाची आणून, याला घेऊन जा आणि 8वा आणून द्या. असं झाल्या बरोबर नारायण नारायण. हे कंसा महाराज तुम्ही, अरे तुझी काळजी माझ्याशिवाय कोणाला आहे? कंस काय म्हणले, तुझी काळजी माझ्याशिवाय कोणाला आहे? काय झालं म्हणले, अरे वेड्या, त्यांना काय सांगितलंय, 8वा मारणार. तुला सांगितलं का पहिल्यापासून 8वापासून 1? नारदा हुशार तर म्हणलं तुम्ही, गणित 1 ते 8 केले का 8 ते 1? ते म्हणले नाही, हे 8वा येतात. नारदा तुमचे पूजन केलं पाहिजे हो म्हणले. नारदाला नमस्कार केला आणि नारद निघून गेले. म्हणजे माझं काम झालं. नारद निघून गेले. कंसाने म्हणले ते परत नेलंय ना, घेऊन या म्हणले त्याला. मग त्याला आणलं आणि सगळ्यांना त्याचं माहिती, ते त्याचा परत केला. आता 1 झाला, 2 झाला, 3 झाला. मोहनी हाप्तपदे तुझ देवनी द्वितीय ते शत्रू आहेत. आणि 7व्याला भगवंत म्हणाले आता काय करावं लागणार आहे, आपला 7 आईचा गर्भ जो आहे तो गळाला. सगळ्यांना वाटलं आता गर्भ खाली झाला आहे, पण तो तिकडे रोहिणीच्या इथे तिकडे झाला. ती संध्याकाळपर्यंत काही नव्हतं आणि सकाळ बोली कस काय. भगवंतानं आकाशवाणी तिकडं पण सांगितले काही घाबरू नको, इकडलं तिकडं पाठवलेलं आहे. तुला पण खूप इच्छा होती मला काही ना काहीतरी पाठवा,
पण यांचंच पार्सल आहे तुझ्याकडं पाठवलंय. पार्सल इकडलंच आहे, पाठवलंय तिकडं. मग तिकडं पाठवलं आणि तिकडे बलभद्र भगवान की जय. काही दिवसानंतर तिकडे त्यांचा पण तिकडे जन्म झालेला आहे. आणि आता खूप महत्वाची तिथे वेळ आलेली आहे. आता यांना कारागृहामध्ये टाकलेलं आहे. पहिल्या याच्यापासून साखळदंड आहेत, हाताला बसता येत नाही, उठता येत नाही, पायाला पण साखळदंड आहेत, सगळं साखळदंड वगैरे सर्व घातला असताना आणि याच्या अगोदर त्यांना काय केलं होतं, गर्भण येऊन या त्याची अवसरी घातला असे ते रोहिणीच्या उदरी तिकडे घातला. आता आठव्याची वेळ आलेली आहे आणि हाताला साखळदंड आहे, पायाला बांधलेल्या आहेत वेड्या आणि 24 तास दोघांचं काय होईल, कसं होईल भगवंता, हे अनाथाच्या नाथा, हे दिनांच्या दयाळा. आणि भगवंतांनी काय केलं, आता त्यांना सांगण्याकरता काहीतरी उपाय केला पाहिजे. म्हणून भगवंतानी जन्माच्या अगोदर, जन्म 12 वाजता झाला तर आपण आताच्या कलीच्या भाषेत सांगतो, कलियुगाचे 10:30 वाजता फोन केला, मी तुमच्या घरी चहा घ्यायला येलेलो आहे. तसं भगवंत विष्णूनं काय केलं, 10:30 वाजता यशोदेच्या समोर भगवंत प्रकट झाले. विष्णू भगवान की जय. 10:30-11 वाजता ते रूप बघितलं भगवंताचं आणि यांना वाटलं आता भगवंत आपल्याला दर्शन द्यायला आलंय का काय की. म्हणले तुम्हाला मी दर्शन द्यायला नाही आलो, तुम्हाला दर्शन द्यायला नाही आलो मी. यांनी दोघांनी पण त्यांना भगवंतांना नमस्कार केला. परत यांना वाटायला दर्शन द्यायला आलेले आहेत. श्रीरामा पुरुषोत्तमा नरहरे नारायणा केशवा, हात जोडलेत वसुदेव देवकीनं. आणि भगवंताला काय म्हणाले विष्णूला, श्रीरामा पुरुषोत्तमा नरहरे नारायणा केशवा गोविंदा गरुडध्वजा गुणनिधे दामोदरा माधवा. आणि श्रीकृष्णा कमलापते यदुपते सीतापते श्रीपते वैकुंठाधिपते चराचरपते लक्ष्मीपते पाहि मां. नमस्कार केला बरोबर. अरे म्हणले तुम्ही मला नमस्कार करू नका, मी तुम्हाला सांगायला आलोय. काय सांगायला आलोय, की तुमच्या कुठे मी आता जन्म घेणार आहे, ती वेळ जवळ आलेली आहे आणि आता थोड्याच वेळाला मध्ये मी काय करणार आहे, जन्म घेणार आहे. देव म्हणले देवा आमच्याकडे जन्म घेतात म्हणजे लहान लहान अवतार असतो, ते तुमचं रूप आणि तुमचं हे म्हणले कस काय. अहो म्हणले तुम्ही मला लहान जन्मलं पाहिजे, माझं स्तनपान केलं पाहिजे, मला हातामध्ये धरलं पाहिजे आणि म्हणलं पाहिजे चालचाल माते पायी मोडले काटे बाजाराला नेते, हे सगळं म्हणलं पाहिजे ना. बाजारात कोण जाणार आहे, पायात काटे कोण मारणार आहे. लहान झाले पाहिजे, माझं स्तनपान केलं पाहिजे आणि तुम्ही काय म्हणलं पाहिजे, चल चल माते पायी मोडले काटे बाजाराला नेते, हा जोडा घेते, हे म्हणलं पाहिजे ना. हे ती म्हणतात तुम्ही एवढं मोठं तुमचं रूप घेऊन आलात, हे रूपानं असं कसं काय करता येईल. म्हणले माते हे रूप तुला मला दाखवता येणार नाहीये, म्हणजे मला स्तनपान तुला करता येणार नाही. ही जी तुझी कमिटमेंट आहे ना, हा जो तुझा शब्द आहे ते मी दुसऱ्याला दिलेला आहे. तू जे हे म्हणतेस ते शब्द मी कोणाला दिले, दुसऱ्याला दिलेले. म्हणजे का नाही 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 यशोदेला म्हणले सगळं दिलेलं आहे. म्हणजे काय करावं आता. मग भगवंत अदृश्य झाले, त्यांना सांगितलं मी येणार आहे म्हणून आणि परत
हे भगवंताच्या चिंतनामध्ये राहिले. गोपाळा गोपाळा रे प्यारे नंदलाला, गोपाळा गोपाळा रे प्यारे नंदलाला, गोपाळा. हे आनंद गोपाळा गोपाळा रे प्यारे नंदलाला. मी म्हणल्यावर नाही तर समोर आणून ठेवा. प्यारे नंदलाला, गोपाळा गोपाळा रे प्यारे नंदलाला, प्यारे मुरली वाला तू मोहन मुरली वाला, प्यारे नंदलाला तू मोहन मुरली वाला, गोपाला गोपाला रे, गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, गोपाला. गोविंद बोलो श्री गोपाल बोलो, गोविंद बोलो भाई गोपाल बोलो, गोविंद बोलो गोपाल बोलो, राधा रमण हरि गोविंद 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 बोलो, राधा रमण. पुढे भक्त सखा गोविंद हरी हा आनंदाचा गंध, हरी हा आनंदाचा गंध, हरी हा आनंदाचा गंध, हरी की जय. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण. कुठे नाही ते नंदाच्या घराला मलने गोकुळाला, या नंदाच्या घराला, या नंदाच्या घराला, या नंदाच्या घराला, या नंदाच्या घराला मलने गोकुळाला, मलने गोकुळाला, मलने गोकुळाला, मलने गोकुळाला, या नंदाच्या घराला, या नंदाच्या घराला मलने आहेत. आणि निघाले असताना यमुना मा तिथडकी झालेली आहे. यमुनेला पूर आलेला आहे आणि पाऊस पडायला लागलेला आहे. पहा, नुसतं आपल्या फरशीत चालणं होत नाही. आपलं नुसतं फरशीवर पडते काही की पडते काही की असं होतं. पण पाऊस येलेला आहे. महाराज वरती डोक्यावरती आहेत आणि रात्रीची वेळ, रात्रीची 12ची वेळ आणि भगवंताला घेऊन या ना. आता भगवंत तेच आहे आणि भगवंताला डोक्यावरती घेऊन या. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय. कृष्ण कृष्ण जय 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 कृष्ण. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज की आनंद की जय. असं भगवंताला घेऊन आणि पावसामध्ये आहे. वरुणराज प्रसन्न झालेले आहेत. पाऊस पडत आहे. शिवलीमध्ये भगवंत आहेत आणि यमुनेच्या जवळ आले. पण थोड्या पाण्यात गेले. आणखीन अर्धा
तुमच्या या वसुदेवाच्या गळ्यापर्यंत पाणी आलेलं आहे. पण याच्या अगोदर हे पाहिलं आणि शुभांगी जसे विचारिते स्वभांगा. भगवंताने पाहिलं हे असं तसं काही दिसत नाहीये. मग भगवंतानी काय केलं? शुभांगी जसे विचारिते स्वभांगा. शुभांगी म्हणजे बाई, आजची शुभांगी नाही, जिंदारमाळ्या वगैरे ते ती नाही, जी विणी घालते ती शुभांगी. मग भगवंतानं काय केलं? ती शुभांगी जशी विंचरिते म्हणजे विणी घालते आणि आपोआप जायच्या थोडं पाणी आल्यानंतर भगवंताने तिची भक्ती बघितली आणि वरून शेष पण वरून पाऊस तोडण्याहून त्यांच्या अंगावर आहेत आणि थोडा नकळत पायाचा अंगठा गंगेला स्पर्श केल्याबरोबर ती कमी झाली आणि परत वसुदेव असं आपल्या तिकडे चाललेले आहेत गोपाच्यामध्ये आणि रोहिणीच्या ठिकाणी याला ठेवल्याबरोबर विजांचा कडकडाट सगळीकडे जगडत तिकडं आवाज वगैरे झालं आणि कशामध्ये वसुदेवाला कळलं पाऊल कुठं ठेवतोय, काय करायला लागलो मी, काय करायलो. असंच तिला घेऊन इकडे भगवत येऊ लागले. तर आता कोणी गोविंद बना, कोणी गोपाळ बना, कोणी नारायणा ओ हरी बना, कोणी गोविंद बना, कोणी गोपाळ बना, कोणी नारायणा. ईश म्हणा जगदीश म्हणा, ईश म्हणा जगदीश म्हणा, परमेश म्हणा परमेश म्हणा, वेश म्हणा परमेश म्हणा, हरी म्हणा, कोणी गोविंद म्हणा, कोणी गोपाळ म्हणा, कोणी नारायणा ओ हरी म्हणा, कोणी गोविंद म्हणा, कोणी गोपाळ म्हणा, कोणी नारायणा. दत्त म्हणा गुरु दत्त, दत्त म्हणा गुरु दत्त म्हणा, अवधूत म्हणा श्रीपाद म्हणा, हरी म्हणा, कोणी गोविंद म्हणा, कोणी गोपाळ म्हणा, कोणी नारायणा ओ हरी म्हणा, कोणी गोविंद म्हणा, कोणी गोपाळ म्हणा, कोणी नारायणा. श्याम म्हणा मेघ श्याम म्हणा, राधे श्याम म्हणा घनश्याम म्हणा, राधे श्याम म्हणा घनश्याम म्हणा, ओ हरी म्हणा, कोणी गोविंद म्हणा, कोणी गोपाळ म्हणा, कोणी नारायणा ओ हरी म्हणा, कोणी गोविंद म्हणा, कोणी गोपाळ म्हणा, कोणी नारायणा ओ हरी म्हणा, कोणी गोविंद म्हणा, कोणी गोपाळ म्हणा, कोणी नारायणा, कोणी नारायणा, कोणी नारायणा. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. त्याचा सुवास त्याला पंढरपुरात रहिवास केला. जो बाळा जो रे जो सरे दिवशी करोनी आरती, दिंड्या पताका वैष्णव नाचती, वर बसलीला लक्ष्मीपती. जो बाळा जो रे जो, तिसरे दिवशी दत्ताची छाया, नव्हती खुलली बाळाची काया. आरती ओवाळू जय प्रभू राया, जोबा जो रे सुंदर रूप तुझे जरी बाळा, मुखचंद्र स्नेहाला आलवी यशोदा. सुंदरी धरणी ज्ञान थोरी थोरी फुटते ते, वर्षाचे स्वरवर गर्जती देवी बाळा दो रे. घटना रूप गणिया कृष्णा बाळा दो रे.
बरा ओटी ठीक द्या जय
गणवंतीन चरण डोलान वाहिन रूप तुझे प्रेमे आदिज्ञानंद पूजन भावे वारिन पणे नमः तुमेव माता पिता तुमेव बंधु सखा तुमेव विद्या द्रविणं तुमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना वा सुकृति स्वभावात् करोमि यच्च सकलस्वरस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकामणि यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि विनश्यन्ति प्रदक्षिणं पदे पदे मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णस्ततस्तु मे आवाहनं न जानामि